वायाशी स्पर्धा करणारा, इंद्रियांवर विजय मिळवलेला, मनाप्रमाणे वेग धारण करणारा, अतुलनीय पराक्रमाचा धनी आणि प्रभू श्रीरामचंद्राचा अखंड सेवक म्हणजेच श्री हनुमान. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी, यंदा गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी संकटमोचन श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुराणांनुसार सूर्योदयाच्या वेळी श्री हनुमानांचा जन्म झाला असे मानले जाते. ते केवळ शक्तीचेच नव्हे तर बुद्धी, विनय आणि सेवाभावाचे प्रतीक आहेत. रामदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या लोककल्याणकारी कार्यासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण केले. लंकेला जाऊन सीतेचा शोध घेणे, संजीवनी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवणे अशा अनेक पराक्रमांनी त्यांनी आपल्या अद्वितीय कर्तृत्वाची छाप उमटविली. अशी श्रद्धा आहे की श्री हनुमान आजही चिरंजीव रूपात पृथ्वीवर विराजमान आहेत. त्यांच्या नामस्मरणाने भय, संकटे, नकारात्मक शक्ती दूर होतात असा जनविश्वास आहे. त्यामुळेच बजरंगबली हे नाव भक्तांच्या ओठांवर कायम असते. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अमरावती येथील श्री हनुमान जन्मोत्सव पर्व 2026 अंतर्गत श्री संकटमोचन हनुमान मंदिर ट्रस्ट, रविनगर तसेच नवीन कॉटन मार्केट चौक, लक्ष्मी नगर रोड, अमरावती यासोबतच चांगापूर स्थित श्री क्षेत्र चांगापूर नरेश सहकार नगर स्थित नवसाला पावणारा नवस्या हनुमान मंदिर, श्री छत्रपुरी जुगलकिशोर बालाजी संस्था, सक्कर साथ, अमरावती द्वारा संचालित पांढरी हनुमान मंदिर, महेंद्र कॉलनी, अमरावती आदीसह विविध मंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चा, अभिषेक, भजन कीर्तन, प्रवचन, अखंड रामायण पाठ, अखंड श्री हनुमान चालीसा पाठ, सुंदरकांड यासह विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अंजनीसूत श्री हनुमान यांच्या प्रत्येक मंदिरात सुगंधित व मनमोहक फुलांची आरास करण्यात आली होती. पूजा साहित्य खरेदी करण्याला घेऊन यावेळी भाविक भक्तांमध्ये एक उत्साह दिसून आला. तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांच्या पंक्तीत शिस्तबद्धपणे स्वयंसेवक समर्पित भावनेतून सेवारत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. पवनपुत्र श्री हनुमंतरायाच्या मूर्तीला शेंदूर, तेल अर्पण करून रुईचे पाने व फुले वाहण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी पाळणा घालून सुठवडा वाटण्याची प्रथा देखील आढळते. महाराष्ट्रात शनिवार हा मारुतीरायाचा दिवस मानला जातो, तर देशाच्या इतर भागात मंगळवार व शनिवार हे दोन्ही दिवस महत्त्वाचे समजले जातात. हनुमान जयंती या दिवशी आल्यास तिचे महत्त्व अधिक वाढते असे मानले जाते. आजच्या धावपाळीच्या जीवनात अंजनीसूत श्री हनुमानांकडून आपण अनेक जीवनमूल्ये शिकू शकतो. जसे स्वामीनिष्ठा, कर्तव्यपरायणता, संयम, पराक्रम आणि विनम्रता. केवळ शक्ती नव्हे तर योग्य वेळी योग्य बुद्धी वापरणे हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच ते बुद्धी आणि बल यांचे अद्वितीय प्रतीक ठरतात. हनुमान जन्मोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून आत्मबल वाढविण्याचा आणि सकारात्मक संदेश देणारा दिवस आहे. श्री हनुमानांची प्रेरणा आपल्या जीवनात अंगीकारून समाजहितासाठी कार्य करणे हीच खरी त्यांच्या जन्मोत्सवाची सार्थकता ठरेल. प्रभू रामचंद्र यांना लाभलेल्या देवत्वाप्रमाणेच श्रीरामरायांच्या परिवारातील भक्त हनुमंताला सुद्धा देवत्व लाभलेले आहे. श्रीराम भक्त हनुमान अनेक दृष्टीने अपूर्व आहेत. प्रभू श्रीराम आणि हनुमान ही जोडी अविभाज्य मानली जाते आणि रामभक्त जो रामापासून विभक्त नाही असा भक्त आदर्श श्रीरामसेवक म्हणून मारुतीच्या उपासनेचे संप्रदाय भारतवर्षातील सर्व प्रांतातून रूढ झालेले दिसतात. हनुमंतांनी प्रत्येक गोष्टीची सुरुवात रामनामाने, प्रत्येक गोष्टीचे ध्येय निश्चित करून त्यास प्रयत्नांची जोड देत यशस्वीरित्या पार पाडलेले आहे. बलभीम, मारुती, अंजनीसूत, पवनसूत, महारुद्र, रामदूत, महाबली, अनुमंडन, संकटविमोचक अशा अनेक नावांनी हनुमंत ओळखले जातात. महाभारतात मारुतात्मज या नावाने त्यांचा उल्लेख आढळतो. श्री हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. हनुमानाचे आणि रुद्राचे नाते पुराणकाळात निर्माण
झाले असावे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. अंगभूत गुणांमुळे हनुमानास रुद्रावतार मानले जाते. रुद्र हे 11 आहेत. हनुमान रुद्र आहे म्हणून हनुमानाची गणना एकादश रुद्रात केली जाते. भीम हे एकादश रुद्रातीलच एक नाव आहे. हनुमंताला भीमरूपी महारुद्र असेही म्हटले जाते. दासमारुती व वीरमारुती अशी हनुमंतांची 2 रूपे मानली जातात. हनुमंताचे ग्रामरक्षक स्वरूप, त्याचे अलौकिक शरीरबल व शौर्य यासारख्या गुणांमुळे तो लोकप्रिय आहे. बुद्धी, बल, कीर्ती, धैर्य, निर्भयता, निरोगीपणा, चपलता आणि वाक्पटुता असा हा मारुती अष्टगुणी आहे. अमरावती येथील प्रत्येक श्री हनुमान मंदिरात आपण आणि आपल्या कुटुंबातील सर्वांमध्ये त्याच्याकडून या अष्टगुणांची सतत कृपा होत राहावी हाच बलभीम उपासने मागील भावार्थ आहे. श्री हनुमानासारखी जाजवल्य भक्ती करून मन व देहाचे शक्तिबल वाढवावे हा हनुमान जयंतीचा संदेश आहे. यावेळी दर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक युवतींची एकच गर्दी दिसून आली. मैं संतोष प्रेम प्रसाद मिश्रा श्री पांडरी हनुमान मंदिर महाराज की मंदिर में उपस्थित हूँ। यहाँ पर श्री पांडरी हनुमान मंदिर में कल 1/4/2026 को अखंड श्री रामचरितमानस का आयोजन किया गया। सवेरे 4 बजे मारुति नंदन का अभिषेक पूजन किया गया। तत्पश्चात 8:30 बजे भोजन का आयोजन चालू किया गया है। सभी काफ़ी भक्तों की भीड़ रही। 4 बजे तक के भंडारा चला है। बहुत बढ़िया कार्यक्रम हुआ, बहुत अच्छा हुआ, बहुत ही बेस्ट हुआ।